विद्यापीठाचे निकाल वेळेत जर लागले नाही, डेडलाईन पाळली गेली नाही तर आपण विद्यापीठालाच थेट कुलूप ठोकू असं सांगणाऱ्या जितेंद्र आव्हाडांनी आता ते कुलूप ठोकून दाखवलेलं आहे। त्यांनी ही भूमिका आधीच मांडलेली होती आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे आता टाळं ठोकलेलं आहे। विद्यापीठाच्या निकालांवरनं खूप चर्चा गेल्या काही काळामध्ये पाहायला मिळालेली होती। नवीन डेडलाईन येत होत्या आणि त्यानुसार आता जितेंद्र आव्हाड पोहोचले थेट युनिव्हर्सिटीच्या गेटला कुलूप ठोकायला आणि त्यांनी ते कुलूप आता ठोकून दाखवलेलं आहे। ऋत्विक भालेकर आपले प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत। ऋत्विक, अपेक्षेप्रमाणे किंबहुना सांगितल्याप्रमाणे आव्हाडांनी हे टाळं ठोकलेलं आहे, पुढचं पाऊल काय असेल आता त्यांचं? निश्चित अश्विन, ज्या पद्धतीने इशारा देण्यात आला होता काही दिवसांपूर्वी जितेंद्र आव्हाड यांच्याकडून 5 तारखेची डेडलाईन दुसऱ्यांदा मुंबई विद्यापीठाने दिलेली होती ऑनलाईन असेसमेंट पूर्ण करण्याची, मात्र तीही उलटलेली आहे आणि लाखो विद्यार्थ्यांचं भवितव्य टांगणीला लागलं असताना या ठिकाणी सत्तेत सहभागी असलेली शिवसेनाच या ठिकाणी आक्रमक होत आहे। त्याचबरोबर कुलगुरूंचा राजीनामा, शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा मागितला जातोय। तर जितेंद्र आव्हाड हे थेट आज 5 तारखेपर्यंत ऑनलाईन असेसमेंट पूर्ण न झाल्या कारणाने युनिव्हर्सिटी गेटवर पोहोचले। कलिना युनिव्हर्सिटी या गेटला त्यांनी टाळ ठोकलेला आहे। आपण या ठिकाणी बघू शकतो, टाळ ठोकून त्यांनी एक प्रतिकात्मक या ठिकाणी आंदोलन केलेलं आहे। त्याचबरोबर हा मुद्दा उद्या विधानसभेत सुद्धा लावून धरणार असं त्यांनी सांगितलेलं आहे। अश्विन, ऋत्विक, आणखी ताजे अपडेट्स घेतच राहू। तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल। तेव्हा ही दृश्य एक्सक्लुझिव्ह दृश्य एबीपी माझाकडे आहेत, जेव्हा जितेंद्र आव्हाड यांनी युनिव्हर्सिटीला थेट टाळं ठोकलेलं आहे आणि हा मुद्दा आता अधिवेशनातही गाजणार ही बाब स्पष्ट आहे। आव्हाडांनी तसं स्पष्ट सांगितलेलं आहे की हा मुद्दा आपण तिकडेही उचलू। अंधारात आहे आणि याचमुळे राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी इशारा दिला होता की दुसऱ्यांदा जर ऑनलाईन असेसमेंट म्हणजेच पेपर तपासणीची जर डेडलाईन आहे ती उलटली तर थेट विद्यापीठाला टाळं ठोकलं जाईल आणि ते प्रत्यक्षात होताना दिसते आपल्याला। या ठिकाणी स्वतः जितेंद्र आव्हाड यांनी येऊन कलिना इथल्या मुंबई विद्यापीठाच्या या गेटला सरळ टाळं ठोकलेलं आहे। आपल्यासोबत ते आहेत, त्यांना विचारूयात। सर, काय म्हणाल? दुसरी डेडलाईन आता उलटलेली आहे, 15 तारखेची डेडलाईन आता देण्यात आलेली। विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळत आहेत, त्यांच्या आईवडिलांच्या जीवाशी खेळत आहेत, संसार उद्ध्वस्त होत आहेत, घरात तणाव आहे। 8 ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात अमेरिकेला ज्यांना जायचं असतं, फॉरेन युनिव्हर्सिटीजला ज्यांना जायचं असतं त्यांना मार्कशीट ताब्यात लागते, कारण का ओरिजिनल मार्कशीट घेऊन जावं लागतं। सगळ्याच उंगळवाणी कारभारामुळे पूर्ण मुंबई विद्यापीठाची नाचक्की झाली आहे, नाव बदनाम झालं। आम्हालाही लाज वाटते की आम्हीही मुंबई विद्यापीठाचे विद्यार्थी आहोत। अशा सगळ्या वातावरणामध्ये हे प्रातिनिधिक स्वरूपात केलं आहे आम्ही सगळं। सत्तेत सहभागी असलेली शिवसेना सुद्धा आक्रमक झालेली होती, थेट शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा मागितला, कुलगुरूंचा राजीनामा मागितला। वायकरांचा राजीनामा मागून घ्या ना मातोश्रीवर, की वायकर तुम्ही राजीनामा द्या, जबाबदार वायकर पण साहेब आहेत त्याच्यात। त्यामुळे हे सगळं नौटंकी आहे, तू मारल्यासारखे कर मी रडल्यासारखे करीन, या नौटंकीला काय अर्थ नाही। परंतु अशा पद्धतीने जर विद्यापीठाला टाळं ठोकलं तर त्यांनी काही प्रश्न सुटणार नाही आहेत अर्थात, पण जो विषय प्रलंबित आहे पेपर तपासणी आहे त्याचं काय? कमीत कमी गांभीर्य तर समजू द्या की पोरांचे आयुष्य उद्ध्वस्त होत आहेत, ते समजलं की बरोबर होईल। सभागृहात सुद्धा आपण हे मुद्दे उपस्थित करू शकतो, लोकशाही मार्गाने आपण मागणी करू शकतो। ही लोकशाहीचीच आहे ना, हे प्रातिनिधिक त्यांना 10 गेट आहेत तिथनं पळायला, त्यांना एकच गेट, पण लोकांच्या भावना किती तीव्र आहेत ह्या तर समजू द्या, की लोक किती चिडलेली आहेत, त्यांना किती राग येतोय, पण ते बिचारी विद्यार्थी काय करू शकतात? निश्चित प्रातिनिधिक स्वरूपात आपण या ठिकाणी बघतो आंदोलन केलेलं आहे, टाळं ठोकलेलं आहे। 281 अभ्यासक्रमांचे रिझल्ट आज लागलेले आहेत, अजूनही 196 अभ्यासक्रम जे आहेत यांचे निकाल अजूनही लागायचे आहेत। त्यामुळे 15 ऑगस्टपर्यंत तरी ही डेडलाईन पाळली जाणार का हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरा पर्सन अनिल संगारे सोबत ऋत्विक भालेकर, एबीपी माझा, मुंबई। तर जितेंद्र आव्हाडांनी सांगितलेलंच होतं की डेडलाईन पाळली गेली नाही तर आपण विद्यापीठाला टाळं ठोकणार आहोत, त्याप्रमाणे त्यांनी जाऊन आता रात्री टाळं ठोकलेल्याची ही एक्सक्लुझिव्ह दृश्य पुन्हा एकदा तुम्ही एबीपी माझावर बघू शकता। निकालाबद्दल गेल्या काही दिवसांमध्ये सातत्याने गोंधळाचं वातावरण बघायला मिळते आणि हा मुद्दा आपण आता अधिवेशनात देखील लावून धरू असं जितेंद्र आव्हाड यांनी यावेळी सांगितलं आणि ही कुलूप ठोकतानाची ही दृश्य पुन्हा एकदा